हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी हे जयश्री आणि माझ्या एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण इतिहास विषयातील मुस्लिम लीग हा टॉपिक पाहणार आहोत. त्याविषयीचे वन लाइनर्स पाहणार आहोत. जर या आधीचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, जाऊन नक्की चेक करा. तसेच जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्याच्या विषयाकडे. तर मुस्लिम लीग. तर मुस्लिम लीगची स्थापना 30 डिसेंबर 1906 बांगलादेशातील ढाका येथे झाली. 16 ऑगस्ट 1946 मुस्लिम लीगने पाकिस्तानची मागणी साध्य करण्यासाठी प्रत्यक्ष कृती दिन जाहीर केला. सुभाषचंद्र बोस यांनी 1939 ते 40 दरम्यान कलकत्ता येथील हॉलवे स्मारक नष्ट करण्यासाठी मुस्लिम लीग सोबत युती केली. पुढे पाहूया. 1930 मध्ये मुस्लिम लीगचे अध्यक्ष सर मोहम्मद इक्बाल होते. काँग्रेसमधील मध्यम व अतिरेकी गटांचे पुनर्मिलन लखनौ करार 1916 मध्ये चे परिणाम होता. मुस्लिम लीगने 1940 मध्ये मुसलमानांसाठी स्वतंत्र राज्याची मागणी करणारा ठराव मांडला. पुढे पाहूया. लॉर्ड वेव्हल यांनी शिमला येथे काँग्रेस व मुस्लिम लीग नेत्यांमध्ये एक परिषद बोलावली. मार्च 1919 मध्ये मुंबईत खिलाफत समितीची स्थापना झाली. मुस्लिम लीगने 13 ऑक्टोबर 1946 मध्ये अंतरिम सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. 16 ऑगस्ट 1946 रोजी कलकत्ता हत्याकांड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घटनेला थेट कृती दिन म्हणून संबोधले जाते. मुस्लिम लीगची स्थापना डिसेंबर 1906 मध्ये आगा खान व नवाब मोहसिन उल मुल्क यांच्या नेतृत्वाखाली ढाका येथे झाली. पुढे पाहूया. काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष बद्रुद्दीन तय्यबजी होते 1887 मद्रास येथे. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग थांबूया. तेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.